नमस्कार महाराष्ट्र। वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे 24 मे 2024 रोजी। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 24 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे। सदर परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर वेतन श्रेणी देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदर परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी तरतूद शालेय शिक्षण विभागाच्या 27/9/2023 रोजी शासन परिपत्रकान्वये करण्यात आलेली आहे। यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरिता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहाय्यक प्रशिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर झालेल्या नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे। या अनुषंगाने कार्यवाही होत नसल्यास श्री राजू पांडे यांनी दिनांक 22 मे 2024 रोजीच्या अर्जात शासनास कळवले, तरी सदर अर्जदार याचे अर्जात नमूद केलेल्या बाबी याची खातरजमा करण्यात येऊन याबाबत शासन निर्णय 27/9/2023 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्याचे निर्देश कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग यांच्यामार्फत देण्यात आलेले आहेत। या संदर्भात शालेय शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आलेला शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता। याकरिता केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबतचा हा जो निर्णय आहे सगळ्यांकरिता एक महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो। तर बघा, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा आला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।